नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत समाजशास्त्र वर्ग 12वा, प्रकरण क्रमांक 1, भारतीय समाजाचा परिचय. यामध्ये आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्योत्तर भारत. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि त्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून आले आहे. भारतीय लोकांमध्ये विचारात बदल झाला, वागणुकीत बदल झाला, लोकांचं उद्दिष्ट बदललं, ध्येय बदललं, गरजा बदलल्या आणि भारतीय लोकांसमोर नवनवीन आव्हानं उभी राहिली. आणि भारतीय लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जी राज्यघटना बनली, त्या राज्यघटना ही भारतीय लोकांना आज मार्गदर्शक ठरत आहे. तर भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना काही मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा घेता येईल भारतीय संविधान. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, त्यावेळेस भारताजवळ संविधान उपलब्ध नव्हतं. त्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना तयार झाली आणि ती स्वीकृतही केली गेली. भारतीय राज्यघटनेचं पहिलं अधिवेशन, भारतीय संविधान सभेचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946ला झालं आणि यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि त्याच वेळेस एक मसुदा समितीसुद्धा स्थापन झाली होती आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हे ऑब्जेक्टसाठी लक्षात ठेवा. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि भारतीय राज्यघटना जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस कामकाज पूर्ण झाल्यानंतर भारतीय राज्यघटना तयार झाली आणि 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाली. आणि या राज्यघटनेमध्ये अनेक प्रकारच्या देशांच्या घटनांचा, मुद्द्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला गेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये बंधुता, मूल्य, त्यासोबतच धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव अशा प्रकारच्या गोष्टी या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केल्या दिसून येतात. काळानुसार बदल करणे आवश्यक असते आणि त्यामुळंच भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक दुरुस्त्यासुद्धा केल्या गेलेल्या दिसून येतात. आणि या दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्याला जवळची एक दुरुस्ती सांगता येईल, ती म्हणजे 2019ची 370 कलम. ते 370 कलम जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते, ते कलम काय केले? रद्द केले. अशा प्रकारच्या अनेक दुरुस्त्यासुद्धा आजपर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये झालेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपल्याला पाहत आहे की भारतीय राज्यघटना तयार करत असताना 1935चा जो कायदा आहे, 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, हा कायदा इंग्रजांनी बनवला होता. त्या कायद्याचा बराचसा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच भारतीय राज्यघटनेमध्ये विविध देशातल्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत रशिया, जर्मनी यासारख्या राष्ट्रांच्या घटनेतला काही हिस्सा, काही भाग भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. अशा प्रकारे भारतीय राज्यघटना समृद्ध आणि विविधतेने नटलेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपला मुद्दा येतो तो म्हणजे कायदे. भारतीय व्यवस्था किंवा भारतीय समाज यांना नियंत्रित करण्यासाठी, व्यवस्था टिकवण्यासाठी, शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे बनवण्यात आले. हे कायदे बनवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हातभार सांगता येईल आपला भारतीय संसदेचा. भारतीय संसद वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे तयार करून भारतीय लोकांना त्यासाठी उपयोगी आणि उपयुक्त ठरत आहे असं आपल्याला म्हणता येईल. यासोबतच भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनवले. यामध्ये नागरी विषयक कायदे, गुन्हेगारी विषयक कायदे अशा प्रकारचे कायदे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यासोबतच भारतीय राज्यघटनेमध्ये काही कायद्यांमध्ये दुरुस्तीसुद्धा केलेली दिसून येते. काही कायदे कालबाह्य झाले तर काही कायदे नवीन बनवले. म्हणजे जसा काळ बदलत गेला त्या बदलत्या काळानुसार काही कायद्यांचं महत्त्व कमी झालं, ते कायदे रद्द केले आणि नवीन कायदे बनवले. नवीन कायद्यासाठी आपल्याला सांगता येईल जसं सायबर गुन्हे. ज्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार झाली त्यावेळेस सायबर गुन्हे नव्हते आणि नंतर वेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे घडू लागले, म्हणून भारतामध्ये सायबर गुन्ह्यासाठी सुद्धा कायदे बनवले आहे. म्हणजे काळानुसार कायदे बनवण्याचं कार्य हे सतत सुरू आहे. यासोबतच भारतामध्ये काही सामाजिक कायदेसुद्धा बनवलेले दिसून येतात, ज्या सामाजिक कायद्याचा परिणाम सरळ समाजातील लोकांवर होताना दिसून येतो. तर आता हे सामाजिक कायदे कोणकोणते त्याची माहिती या ठिकाणी आपण घेऊया.
तर पहा, यामध्ये आपल्याला एक एक कायद्याची माहिती या ठिकाणी घेऊ आपण. यामध्ये आपल्याला सांगता येईल 1954चा स्पेशल मॅरेज ॲक्ट, विवाहविषयक कायदा 1954चा. यामध्ये विवाहाबद्दलचे काही नियम्स या ठिकाणी सांगितलेले दिसून येतात. त्यासोबतच 1955चा हिंदू कोड बिल कायदा, म्हणजे विवाह कसा करावा, एक पत्नी एका पुरुषासोबत एका स्त्रीने लग्न करावं, त्यासोबत स्त्रियांना वारसा हक्क मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे पॉईंट्स या बिलामध्ये आहेत. यासोबत पुढचा कायदा सांगितला आपला, तो म्हणजे अनटचेबिलिटी अफेन्सेस कायदा 1976मध्ये. या कायद्याचे नाव बदलून प्रोटेक्शन ऑफ द सिव्हिल राईट्स PCR ॲक्ट असे करण्यात आले. यामध्ये अस्पृश्यताबंदी किंवा अस्पृश्यतेबद्दलचे काही पॉईंट्स, काही मुद्दे यामध्ये दिले आहे की अस्पृश्यता कायद्याने पूर्णपणे बंद केली आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अस्पृश्यता पालन करता येणार नाही, अशा प्रकारचा हा कायदा या ठिकाणी बनवला आहे. त्यानंतर 1956चा जो कायदा आहे त्या ठिकाणी आपण सांगू शकतो 1956चा कायदा, द सप्रेशन ऑफ द इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा. या माध्यमातून स्त्री सुरक्षा विषयक कायदा हा तयार करण्यात आला आहे, जेणेकरून स्त्रियांना या ठिकाणी एक प्रकारचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतरचा कायदा सांगतो आपण 1961चा, तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. यामध्ये हुंडा देणे, हुंडा घेणे हे दोन्ही गुन्हा आहे. यासोबतच हुंड्याची व्याख्यासुद्धा या कायद्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1971चा मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी MTP, म्हणजे गर्भपात करण्याचा अधिकार. जी स्त्री गर्भवती आहे तिलासुद्धा गर्भपात करण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याचे काही मुद्दे आहे, काही पॉईंट्स आहे, त्या पॉईंट्सचा उल्लेख या कायद्यामध्ये तुम्हाला दिसतो. म्हणजे एखादा अपंग जर मुलगा असेल गर्भामध्ये तर त्याला अबॉर्शन करण्याचा अधिकार हा त्या स्त्रीला दिला गेला आहे. अशा प्रकारचा हा 1971चा कायदा. त्यानंतर 1985चा कायदा आहे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायदा. यामध्ये जे मादक द्रव्याचा व्यापार करणारे लोक आहे, मादक द्रव्याचं सेवन आणि मादक द्रव्याचा व्यापार या दोन्ही गोष्टीवर कायदा हा बनवला गेला आहे. अशा प्रकारचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीवर जबरदस्त कडक कारवाई या ठिकाणी केली जात असते. त्यानंतर 1986चा चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन कायदा, म्हणजे जे बाल कामगार आहे या बालकामगारांचं रक्षण करणे, बालकामगार रोखणे आणि कोणी जर ठेवत असेल बालकामगार आपल्या दुकानामध्ये कामात तर त्याच्यावर कारवाई करणे, अशा प्रकारचा हा लहान मुलांना संरक्षण देणारा कायदा आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल तो म्हणजे 1995चा पर्सनल विथ डिसेबिलिटीज इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ द राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन कायदा. यामध्ये हा जो कायदा आहे 1995चा हा कायदा आहे अपंग लोकांना सुरक्षा देणारा, त्या लोकांना संधी देणारा, त्यांचं एक प्रकारे समाजामध्ये स्थान निर्माण करणारा हा एक कायदा बनवला गेलेला आहे. जे लोक अंध, अपंग, लुळे, लंगडे असतात त्यांना हा प्रोटेक्शन देणारा कायदा या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे 2005चा द प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा, म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांना अत्याचाराला सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा घरांमध्ये स्त्रियावर अत्याचार होत असतात, त्यांना मारहाण केली जात असते, उपास ठेवत असते. तर अशा स्त्रियांसाठी हा कायदा बनवला आहे, व्हायलन्स कायदा, डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे अशा वेळेस त्या स्त्रियांचं रक्षण करणारा हा कायदा 2005ला तयार करण्यात आला आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल 2012चा कायदा प्रोटेक्शन ऑफ द चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अफेन्सेस पोस्को कायदा. या कायद्यामध्ये 2019मध्ये सुधारणा करण्यात आली. म्हणजे या कायद्यामध्ये सांगता येईल आपल्याला की लहान मुलींचं जे लैंगिक शोषण होते त्या लैंगिक शोषणाविरुद्धचा हा कायदा आहे. म्हणजे लहान मुलांचं रक्षण या कायद्यानं केलेलं आपल्याला दिसून येते. तर हा झाला 2012चा एक कायदा. त्यानंतर आपल्याला सांगता येईल 2013चा कायदा, तो म्हणजे प्रोहिबिशन ऑफ द एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा. यामध्ये आपल्याला सांगता येईल की जो रोजगार आहे, रोजगारविषयक कायदा, या रोजगारांना संधी देणे आणि रोजगारविषयक कायदा या ठिकाणी आपण उल्लेख या कायद्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर येतो दुसरा कायदा, तो म्हणजे 2015चा जेन्युअल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन कायदा. यामध्ये बाल गुन्हेगार जे लोक आहे, जे लहान पोरं गुन्हे करतात त्या मुलांना संरक्षण देणे, त्यांची काळजी करणे, त्यांचं संरक्षण देणे, अशा प्रकारचा कायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हा एक कायदा भारत सरकारनं बनवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी शेवटचा कायदा पाहायचा, तो म्हणजे ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स कायदा. ज्या लोकांनी जेंडर बदललं आहे, जसं लिंग बदललं,
स्त्रीचा पुरुष, पुरुषाची स्त्री झाली आहे, तर अशा लोकांचं संरक्षण करणे, अशा लोकांना वेगळ्या प्रकारचे अधिकार देणे, अशा प्रकारचा कायदा हा या ठिकाणी बनवलेला आहे 2019ला. असे विविध प्रकारचे कायदे बनवून भारतीय समाजामध्ये भारतीय लोकांना एक प्रकारची सुविधा आणि त्या लोकांचं संरक्षण करण्याचं कार्य या कायद्याद्वारे केलेलं दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आपला, तो म्हणजे अर्थव्यवस्था. तर भारताने 1991 ते 2017पर्यंत या कालावधीमध्ये पंचवार्षिक योजनांचं आयोजन केलेलं दिसून येते. पंचवार्षिक योजना म्हणजे काय? दर 5 वर्षात कशाप्रकारे कोणकोणत्या बाबीवर कशा प्रकारची योजना तयार करायच्या आणि त्याच्यावर कशा प्रकारे खर्च करायचा, अशा प्रकारची योजना याला पंचवार्षिक योजना असं म्हणता येईल. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षण, आरोग्य, अंमलबजावणी, शिक्षणावर बऱ्याचसा खर्च केला गेला, आरोग्यावर खर्च केला गेला, शेती, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी योजना आणि प्लॅनिंग बनवलं गेलं दिसून येते. पण 1991ला विद्यार्थी मित्रांनो हा वाक्य लक्षात ठेवा, 1991 नवीन आर्थिक धोरण भारत सरकारनं स्वीकारलं. यालाच खुलं आर्थिक धोरण असं म्हटलं जाऊ लागलं. आणि या खुल्या आर्थिक धोरणाचा प्रभाव भारतीय अर्थकारणावर, समाजकारणावर पडलेला आपल्याला दिसून येते. आणि याच माध्यमातून भारत जागतिकीकरणामध्ये समाविष्ट झाला. कशामध्ये समाविष्ट झाला? जागतिकीकरणामध्ये. आणि जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर परिणाम पडलेला दिसून येतो. तो परिणाम कसा आहे? काही ठिकाणी सकारात्मक दिसतो तर काही ठिकाणी नकारात्मक दिसतो. या दोन्ही परिणामांची चर्चा आपल्याला करावी लागेल. जर भारतीय समाज अभ्यास करत असताना जागतिकीकरणाचा प्रभाव हा सुद्धा एक अभ्यासाचा मुद्दा होऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल, तो म्हणजे 2014ला नोटाबंदी केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये नोटबंदी केली होती. या ठिकाणी आपण चित्र पाहू शकता. त्यांनी 1000च्या आणि 500च्या नोटा पूर्णपणे बंद केल्या होत्या, त्याचा वापर पूर्णपणे बंद केला होता. याला डिमॉनिटायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. याचा प्रभाव भारतीय समाजावर, अर्थकारणावर आणि पूर्ण भारत समाजावर पडलेला आपल्याला दिसून येतो. यासोबतच अर्थव्यवस्थेमध्ये आपला अभ्यास करत असताना वस्तू व सेवा कर प्रणालीसुद्धा बदलवली दिसून येते. जसं या ठिकाणी सांगता येईल, वस्तू सेवा कर प्रणाली नवीन प्रकारचा एक कायदा, त्या कायद्याला म्हणतात GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा, टॅक्स म्हणजे कर. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अशा प्रकारचा नवीन टॅक्स लावलेला आहे. जुना जो टॅक्स होता याच्या आधी तो होता वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असा एक टॅक्स होता. तो बदलला आणि त्या ठिकाणी भारत सरकारनं आता GST नावाचा एक नवीन कायदा त्या ठिकाणी आणलेला आहे. त्यासोबतच भारत सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या जनकल्याण योजनासुद्धा राबवल्या दिसून येतात. या जनकल्याण योजनामध्ये आपल्याला नाव सांगता येईल, जसं या ठिकाणी सांगता येईल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. यासोबत आपल्याला सांगता येईल की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. या माध्यमातून लोकांचं आरोग्य आणि लोकांना आरोग्यविषयक सुविधा ह्या पुरवल्या जातात. जे सामान्य मध्यमवर्गीय जे गरीब लोक आहे अशा लोकांना ह्या सुविधा प्रधानमंत्रीच्या योजनेच्या माध्यमातून पुरवल्या जातात आणि त्यांचं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न हा केला जात आहे. यासोबतच भारत सरकारने सीमारहित व्यापार आणि त्यासोबतच सांगता येईल आपल्याला स्वच्छ भारत अभियान, सध्या चालू असलेली जबरदस्त मोहीम नरेंद्र मोदी यांनी सुरू केली, स्वच्छ भारत अभियान, हे सुद्धा अभियान आता सुरू आहे. आणि या माध्यमातून संपूर्ण भारत स्वच्छ आणि चकाचक कसा करता येईल यासाठी प्रयत्न, यासाठी सगळ्या जनतेचा सहभागसुद्धा असणं आवश्यक आहे. जनतेनं सुद्धा सहभाग दिला तरच भारत हा स्वच्छ होऊ शकतो. एक कदम स्वच्छता की ओर अशा प्रकारचं अभियान भारतामध्ये आता सुरू आहे. यासोबतच अनेक प्रकारच्या उद्योजकांना प्रोत्साहन दिलं की ज्यांनी नवनवीन उद्योजक समोर येतील आणि त्यांनी भारताच्या आर्थिक विकासामध्ये आपलं योगदान करतील, यासाठी त्यांनासुद्धा प्रोत्साहन या ठिकाणी दिलं दिसून येतं. तर अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेचासुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे चौथा मुद्दा शिक्षण हा मुद्दा आहे. यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या, स्वायत्त संस्था ह्या स्थापन करण्यात आल्या की जेणेकरून शिक्षणाची गंगा, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार हा पूर्ण भारतभर व्हावा. आणि यासोबतच अशा काही संस्था आहे ज्या संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये सांगता येईल आपल्याला IIT संस्था, IMM संस्था, अशा संस्था स्थापन केल्या जेणेकरून व्यावसायिक शिक्षणामध्ये काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो IIT संघ पहा इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली म्हणजे IIT. या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगारसुद्धा प्राप्त होत आहेत. त्यानंतर आपल्या दुसरी संस्था सांगता येईल IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद. तर ही सुद्धा संस्था
रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काय करत आहे, प्रयत्न करत आहे. आणि बरेचसे मुलं या ठिकाणी भारतातले इथं शिकत आहेत. तर अशा प्रकारच्या विविध शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आणि 2019ला भारताने शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारच्या बदलातून भारतीय समाजामध्ये शिक्षणाची वेगळ्या प्रकारचे पायाभरणी ही होताना दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा घेता येईल आपल्याला या ठिकाणी, तो म्हणजे राजकीय यंत्रणा. भारतामध्ये राजकीय यंत्रणेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये लोकशाही स्वीकारली आहे, भारतामध्ये संसदीय पद्धत स्वीकारली आहे. भारतामध्ये संसदीय पद्धत स्वीकारत असताना भारताचं जे शासन आहे हे 3 मंडळानुसार चालते. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल एक कार्यकारी मंडळ, एक कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. या शासनाच्या 3 अंगाच्या माध्यमातून भारताचं सरकार शासन हे चालत असते. आणि याच ठिकाणी भारतामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतील. जसं जिल्हा स्तर, तालुका स्तर, ग्रामीण स्तर अशा प्रत्येक ठिकाणी सत्तेचे विकेंद्रीकरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यासोबतच भारतामध्ये नवाब, राजे रजवाडे यांचे अधिकार नष्ट केले आहे. जुन्या काळामध्ये या लोकांना अधिकार होते, कोणाला, नवाबला. जसं हैदराबादचा नवाब, यांना विशेष पॉवर होते, यांना दर्जा होता, यांना दर महिन्याला पगार सुद्धा दिला जात होता. ते सगळे पगार आणि सगळे पॉवर्स भारत सरकारनं हे काय केले आहे, संपुष्टात आणून टाकले आहे. आणि अशा प्रकारे यांचा अधिकार संपविला दिसून येतो. यासोबतच भारतामध्ये मुक्त व न्याय्य निवडणुका घेतल्या जातात. हे निवडणुका घेण्याचं कार्य भारताचा निवडणूक आयोग हे चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. यासोबतच भारतामध्ये ह्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा सगळ्यांना दिला आहे. ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे असा कोणताही स्त्री पुरुष भारतामध्ये मतदानात भाग घेऊ शकतो. भारत एक असं राष्ट्र आहे की ज्यांनी 1952ला ज्या पहिल्या निवडणुका झाल्या होत्या त्या पहिल्या निवडणुकीपासूनच भारतामध्ये स्त्रियांना सुद्धा मतदान अधिकार दिलेला आहे. यासोबतच या निवडणुकीमध्ये कोणताही विशिष्ट पात्रता पूर्ण केलेला माणूस उभा राहू शकतो आणि मतदान पण करू शकतो. यासोबतच भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षसुद्धा मान्यता दिलेली दिसून येते. राष्ट्रीय पक्षामध्ये आपण सांगता येईल भाजपा, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्षाची नावं सांगता येईल. त्यासोबत प्रादेशिक पक्षाच्या नावामध्ये आपल्याला सांगता येईल शिवसेना झाला, मनसे झालं. त्यानंतर अशा प्रकारचे प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग प्रादेशिक पक्ष आपल्याला सांगता येईल. आणि या सर्व पक्षांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. यासोबतच भारतामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये काय केली आहे, अधिकाराची विभागणी केली आहे. 3 सूच्यानुसार ही विभागणी केलेली दिसून येते. केंद्र आणि राज्य या दोघांचे दृष्टिकोन जरी वेगळे असले तरी ते आपसामध्ये संगनमतानं काम करू शकतात आणि काही ठिकाणी करतात. कुठं वादसुद्धा आपल्याला होताना दिसून येतो. तर अशा प्रकारे भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना राजकीय यंत्रणा कशी चालते, भारतीय संसद कशी चालते, सर्वोच्च न्यायालय कसं कार्य करते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि या माध्यमातून आज आपण समाजशास्त्राचं पहिलं प्रकरण या ठिकाणी संपवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.